सत्यच आहेत, ती कोणीही बदलू शकत नाही किंवा त्याची सिद्धता पण आपण देऊ शकत नाही, ती सिद्ध करू शकत नाही. कळलं? मग अशी जी विधानं आहेत जी सत्य आहेत आणि ती आपण सिद्ध नाही करू शकत, ती स्वयंसिद्ध आहेत, त्यांना गृहीतके असं म्हणतो आपण. काय म्हणतो? गृहीतके. जी स्वयंसिद्ध आणि सर्वमान्य, सगळ्यांना मान्य असणारी जी विधानं आहेत त्यांना आपण काय म्हणायचं? गृहीतके. काय म्हणायचं? सर्वमान्य. स्वयंसिद्ध आहेत ती आणि सर्वमान्य आहेत, सगळ्यांना मान्य असणारी आणि स्वतःमध्ये सिद्ध असलेली जी विधान त्यांना गृहीतके. ठीक आहे. तर कोणती कोणती गृहीतके आहेत? तर एका बिंदूत काही गृहीतके दिलेली, सगळीच नाही दिलेली आहेत. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. हे विधान जे आहे हे गृहीतक आहे, कारण हे आपण असं पडताळून पण बघू शकतो. आता एक बिंदू काढला आपण, तर एका बिंदूमधून मला असंख्य रेषा, अनंत रेषा काढता येतात बघा. एका बिंदूतून जाणाऱ्या काढता येतात की नाही? एका बिंदूतून जाणाऱ्या. हे मी सिद्ध नाही करू शकत, पण मी कृतीने पडताळून बघू शकते. मी तशी कृती करून मला ते पडताळता येतं, ते सिद्ध नाही करता येत. कळते का? येस मॅम. यस मॅम. काही विधानं तुम्हाला दिलेली आहेत, काही गृहीतके दिलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. त्यानंतर दुसरं गृहीतक कोणतं आहे? दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. दोन बिंदू समजा आपल्याला दिले, कुठले दोन बिंदू, तर त्या दोन बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असू शकतात? फक्त एकच. ज्या दोन्ही बिंदूतून जाणारी जी रेषा असते ती एकच असते फक्त. बरोबर की नाही? यस मॅम. त्यानंतर तिसरं दिले, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येतं. कोणताही बिंदू केंद्रबिंदू मानून आपण कुठल्याही त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला काढता येतं. मी कुठेही बिंदू केंद्रबिंदू घेतला आणि दिलेली त्रिज्या घेतली तर त्या त्रिज्येचं वर्तुळ मला काढता येतं. कोणताही बिंदू आपण केंद्रबिंदू घेऊ शकतो. चौथं काय आहे? सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. आता सर्व काटकोन एकरूपच असणार ना एकमेकांशी. एक काटकोन मी काढला. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन. मग एक काटकोन आहे हा एबीसी आणि दुसरा काटकोन आहे पीक्यूआर. आता दोन्हीचं माप सारखंच आहे ना, 90-90. ज्यांची माप सारखी असतात, ज्या कोणांची माप ती एकरूपच असतात. कोणताही काटकोन तुम्हाला दिला तर ते एकमेकांशी एकरूपच असणार. बघा, लघु कोन आणि विशाल कोन मध्ये आपण नाही सांगू शकत, असं नाही सांगू शकत की प्रत्येक लघु कोन दुसऱ्या लघु कोनाशी एकरूप असतो. कारण लघु कोनासाठी एक रेंज आहे. रेंज म्हणजे काय? 0 ते 90. 90 पेक्षा कमी असलेले सगळे कोन लघु कोन असतात. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की जर एबीसी हा लघु कोन आहे, पीक्यूआर पण लघु कोन आहे म्हणून ते एकरूप आहेत, असं म्हणू शकतो का आपण लघु कोनांच्या बाबतीत? कारण लघु कोन म्हणजे काय? 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा कमी म्हणजे एक 70चा, एक 60चा, 50चा कुठलाही असू शकतो. मग त्यांची मापं वेगवेगळी असू शकतात. म्हणून लघु कोन, एक लघु कोन असेल आणि दुसरा पण लघु कोन आहे, याचा अर्थ ते एकमेकांशी एकरूप होणार का? नाही. एकरूप म्हणू शकतो का आपण? नाही. काटकोनांना म्हणू शकतो, कारण काटकोनांचं एक स्पेसिफिक असं माप आहे. असं काय रेंज नाहीये की 0 ते 90 पर्यंत किंवा 90 ते 180 पर्यंत, असं नाही. 90, ज्याचं माप 90 आहे त्यामुळे कुठलाही कोन, काटकोन जो आहे तो दुसऱ्या काटकोनाशी एकरूपच असणार. कळलं का? येस येस मॅम. मॅम. यस मॅम. बरोबर. ठीक आहे. आता दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज ही दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. हे तर आपण बघितलं की जर दोन रेषा मी काढल्या अशा आणि त्या
त्यांची एक छेदिका काढली, त्याची छेदिका काढली आणि या छेदिकेने तयार होणारे जे आंतरकोन आहेत, हे आंतरकोन, आंतरकोन हा हा आणि हा. तुम्हाला सांगितलेलं ना आंतरकोन वगैरे काय असतात गेल्या वेळेला, संगत कोन, आंतरकोन, कोन. Yes, हे ma'am. आंतरकोनांची बेरीज, आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा, दोन काटकोन म्हणजे किती अंश, दोन काटकोन 90 180 अंश 180 अंश, दोन काटकोनांपेक्षा जर कमी असेल यांची बेरीज, आता कमी असेल म्हणजे ते पूरक नाहीयेत, आणि जर पूरक नाहीयेत तर मग या रेषा पुढे जाऊन एकमेकींना काय होणार, छेदणार. छेदतात. छेदणार. कारण जर ते पूरक नाहीयेत याचा अर्थ त्या रेषा समांतर नाही नाही. समांतर नाहीयेत. नाही. है ना? तर तेच हे गृहीतक आहे. इकडे बघ. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. कळलं? कळलं का? ही गृहीतके आहेत. येस मॅम. Yes, ma'am. आता या गृहीतकांच्या आधारावर हे मिळालं का रे? गृहीतकांच्या आधारे ज्या गोष्टी आपण सिद्ध करतो त्यांना आपण प्रमेय, जी गुणधर्म सिद्ध केली जातात बघा, तर त्यांच्या गृहीतके म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात आणि सिद्ध केलेल्या गुणधर्मांना आपण प्रमेय असं म्हणतो. म्हणजे या गृहीतकांच्या आधाराने आपण तर्कशुद्ध मांडणीने, तर्कशुद्ध म्हणजे काही लिहायचं नाही, त्याला काहीतरी सेन्स पाहिजे किंवा बरोबर धरून पाहिजे गोष्टींना, आपल्या गृहीतकांना धरून आपण व्यवस्थित असे काही गुणधर्म आपण जे सिद्ध करतो त्यांना आपण प्रमेय असं म्हणतो. सिद्ध करता येतात आपल्याला. बघा, गृहीतकांची सिद्धता देता येत नाही, पण गृहीतकांच्या आधारे इतर जे गुणधर्म आहेत ते आपल्याला सिद्ध करता येतात. कळलं? कळते का? येस मॅम. मॅम. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. कधी जर त्याची सिद्धता आपल्याला देता आली तर तो गुणधर्म आपण सत्य मानतो, आणि तो सिद्ध करण्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी आपण स्टेप बाय स्टेप आपण जे लिहितो, सगळं तर्कशुद्ध मांडणी करतो त्यालाच प्रमेयाची सिद्धता असं म्हणतात. ठीक आहे. आता सिद्ध कोणते गुणधर्म करतो, जे आपण जर तर मध्ये लिहिले ते विधान आपण सशर्त विधान जे आहेत ते आपण सत्य आहे असं आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी सिद्धता द्यावी लागते. ठीक आहे. जरच्या पुढचं जे विधान आहे म्हणजे जो पूर्वांग आहे, आपण त्या दिवशी बघितलं पूर्वांग, त्या पूर्वांगाला पक्ष असं म्हणतात, आणि जो उत्तरांग आहे म्हणजे त्याला साध्य असं म्हणतात. कळलं? पक्ष आणि साध्य. जरच्या पुढचं जे विधान आहे ते पक्ष. तर असं आपण आता खूप साऱ्या सिद्धता आपल्याला 9वी 10वी मध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यात आता छोटस तुम्हाला एक प्रमेय दिलेलं आहे, ते प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे.
कोणतं प्रमेय आहे की दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे दोन रेषा एकमेकींना छेदल्या ना, समजा ही एक रेषा आहे, स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, Yes. ma'am. दोन रेषा आहेत. एक रेषा समजा ही ए बी आहे आणि एक दुसरी रेषा आहे सी डी. अशा समजा दोन रेषा एकमेकींना ओ बिंदू मध्ये छेदल्या. तर दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे जे विरुद्ध कोन आहेत ते एकरूप असतात असं आपल्याला सिद्ध करायचं. मग जर दोन रेषा एकमेकींना छेदतात तर तयार होणारे जे विरुद्ध कोन आहेत ते एकरूप असतात. जर दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोन हे काय असतात? एकरूप असतात. आता याची सिद्धता आपल्याला द्यायची आहे. ठीक आहे, तर सिद्धता देण्याआधी आपण पक्ष आणि साध्य लिहितो. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे आपली ती पक्ष, साध्य आणि आकृती आपल्याकडे असली पाहिजे. आकृती तर आपण आधीच काढलेली आहे. पक्ष मध्ये काय लिहायचं? पक्ष मध्ये जो पूर्वांग आहे तो लिहायचा, म्हणजे जरच्या पुढचं. आता जरच्या पुढचं जे विधान आहे ते हे एवढं आहे बघा. जरच्या पुढचं विधान हे आहे, दोन रेषा एकमेकींना छेदत असतील. हे जरच्या पुढे आहे आणि नंतर तर येतो, ते आपण साध्यामध्ये लिहायचं. जरच्या पुढे काय दिलंय? दोन रेषा एकमेकींना छेदत असतील. मग तेच आपल्याला इथे लिहायचंय पक्षामध्ये, जो पूर्वांग आहे तो. पण हे असंच्या असं शब्दशः लिहायचं नाही की दोन रेषा एकमेकींना छेदत असतील, असं नाही लिहायचं. आकृतीवरून आपण गणिती भाषेमध्ये ते लिहायचंय. कसं लिहायचं? आकृतीवरून दोन रेषा आहेत ना, दोन रेषा कोणत्या आहेत? रेषा ए बी व रेषा सी डी या एकमेकांना छेदत असतील. कोणत्या बिंदूत छेदतात एकमेकांना? कोणत्या बिंदूत छेदतात? बिंदू ओ मध्ये छेदतात. छेदत असतील नाही लिहायचं, छेदतात असं लिहायचं. ठीक आहे, हा झाला पक्ष तुमचा. आता साध्य म्हणजे तरच्या पुढे. तरच्या पुढचं विधान काय आहे? तर तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. मग विरुद्ध कोन कोणते आहेत? जोड्या विरुद्ध कोनांच्या, त्यांची नावं लिहा. कोणत्या कोणत्या विरुद्ध कोनांच्या जोड्या आहेत? COA BOD. कोण? ए B पहिली जोडी सांगा. ए ओ डी एकरूप कोण? एओडीचा एकरूप सांगा. COB. आणि दुसरी जोडी इथली BOD COA. कोण? COA. बरोबर. ठीक आहे, कळलं? पक्ष साध्य. येस मॅम. पक्ष लिहायचं, साध्य लिहायचं. आता आपल्याला सिद्धता पण लिहायची. आता मी हे कोडते कारण आकृती लागेल आपल्याला सिद्धता लिहायला. तुम्हाला न बघता लिहायला शिकायचंय. बघून आपण कोणती पण नावं घ्या आणि त्याच्यावरून सिद्धता लिहायला शिका. पक्ष, साध्य आणि सिद्धता. नावं ABCD घ्यायला पाहिजे रेषांची, असं नाही. PQRS काही घ्या, है ना, XY. आता मी लिहिणार आहे सिद्धता. सिद्धता म्हणजे मला आता ते सिद्ध करायचंय ना, मग मी तर्कशुद्ध मांडणी करणार आणि मी सिद्धता देणार त्याची. माझी काळजी घेते.
सिद्धता देण्यासाठी काय करायचं बघा. पहिलं तर तुम्ही काय करा, आता समजा मला हे दोन कोन जे मी क्रॉस मध्ये लिहिलेले आहेत, क्रॉस मध्ये घेतलेले आहेत, एओडी आणि सीओबी, समजा मला एकरूप दाखवायचे आहेत. तर करायचं काय माहिती का, एओडी आणि सीओबी हे दोन्ही कोन जे आहेत, जे मला एकरूप सिद्ध करायचे आहेत, त्यांची ना बघा, एओडी जो आहे हा कोन एओडी आणि हा जो आहे एओसी दिसतो, एओसी आणि एओडी, एओसी दिसतो तुम्हाला, हे दोन येस कोन मॅम. एओडी Yes, असा ma'am. आहे, हा एओडी आहे आणि हा एओसी इकडे जाणार आहे. हे दोन कोणते कोण आहेत, एओडी आणि एओसी? विरुद्ध. नाही, एओडी आणि एओसी विरुद्ध नाहीये ना, एओडीचा विरुद्ध तर सीओबी आहे. काटकोन त्रिकोण. नाही, काटकोन. AOD. हे दोन कोण AOD. असे जे कोण असतात, हे दोन असे ते एकाच रेषेतले कोण आहेत बघा, एकाच रेषेवरचे आहेत ते दोन्ही कोण, त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणायचं. काय म्हणायचं, असे असतात ते एका रेषेवरचे, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा. मग रेषा ती अशी सरळच असली पाहिजे असं नाही, रेषा कशी पण असू शकते, अशी पण असू शकते. या रेषेवरचे दोन कोण असतील असे, एक त्या बाजूचा एक ह्या बाजूचा, असं कळलं का, अशी असेल रेषा. तर एक इकडचा आणि एक इकडचा असेल, एका सरळ रेषेतले दोन कोण, रेषीय जोडीतील कोण. मग हा जो एओडी आहे, कोण एओडी आणि कोण एओसी हे रेषीय जोडीतील कोण आहे. आणि रेषीय जोडीतील कोण कसे असतात, रेषीय जोडीतील कोण एकरूप असतात की पूरक असतात? एकरूप असतात. रेषीय पूरक. जोडीतील नाही. पूरक. रेषीय जोडीतील कोण हे पूरक असतात. पूरक कसे असतात, रेषीय पूरक जोडीतील असतात. पूरक असतात. पूरक म्हणजे काय, त्यांची बेरीज 180 येते. बरोबर, त्यांची बेरीज जी असते ती 180 अंश असते. मग कोण एओडी अधिक कोण एओसी बरोबर 180 अंश. त्याला मी विधान 1 देते आणि कारण पण द्यायचं असतं. का बरं ते 180 रेषीय. अंश आहेत, कारण ते रेषीय जोडीतील कोण. जोडीतील कोण, बरोबर कळलं हे पहिलं विधान. आता Yes, ma'am. Ma'am. बरोबर जो त्याचा विरुद्ध कोण आहे, एओडीचा विरुद्ध कोण बीओसी, बीओसी दिसला, बीओसी, Yes, ma'am. बीओसी, हा बीओसी, हा बीओसी परत त्याच कोणाबरोबर म्हणजे एओसी बरोबरच काय बनवतोय, त्याच्या रेषीय बरोबर जोडीतील कोण. एओसी बरोबरच हा बीओसी पण रेषीय जोडी बनवतोय. बघा ना, मगाशी फक्त रेषा वेगळी होती, मगाशी एओडी आणि एओसी ची ही रेषा होती, त्यांनी सीडी रेषेवर बनवलेली रेषीय जोडी अशी आणि अशी, एओडी आणि एओसी ने. आता बीओसी आणि एओसी ने एबी रेषेवर बनवले बघा रेषीय जोडी, इकडेचा बीओसी आणि इकडचा एओसी, बरोबर आहे. बरोबर. यस मॅम. Yes. सेम त्याच कोणाबरोबर एओसी बरोबरच दोघांनी पण रेषीय जोडी बनवलेली, एओसी बरोबरच दोघांनी पण रेषीय जोडी बनवली. मग दुसरं विधान कसं लिहाल तुम्ही, कोण बीओसी अधिक कोण बीओडी बरोबर 180 अंश. बीओडी नाही, आपण कोणता घेतला, बीओडी बरोबर पण आहे, पण इथे कोणता घेतला, एओसी ना. मग एओसी बरोबर पण रेषीय जोडी बनवते बघा ना, एओसी, कारण इथे जो घ्याल ना त्याच कोणाबरोबर याची रेषीय जोडी घ्या. इथे वेगळा बीओडी बरोबर पण तो रेषीय जोडी बनवतो, पण इथे मी एओसी नाव दिलंय. मग इथे बघा ते एकमेकांशी तुम्हाला सांगितलेलं का मी, रेषीय जोड्या खूप साऱ्या बनतात एका ठिकाणी, एका बिंदू जवळ 4 जोड्या बनतात रेषीय जोडीतील कोणांच्या. तुम्हाला सांगितलं होतं का मी, रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या. Yes, ma'am. यस मॅम. No.
बघा ना, रेषे जोडी म्हणजे एका रेषेतले कोण, त्याला समजा दोन रेषा अशा असतील, तर समजा हा ए कोण आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. ठीक आहे. तर रेषीय जोडी कोणाकोणाची बनते बघा, ए आणि ए, बी बी, ची पण रेषीय जोडी बनते. ए डी, ए आणि बी ची रेषीय जोडी, ए डी, पहिला कोण ए आणि कोण बी, नंतर बी, कोण ए आणि डी, हा ए कोण ए बी, बी, कोण ए आणि कोण बी सी, डी. कोण ए आणि कोण डी पण रेषीय जोडी बनवतो, कारण ए कोण इकडचा गेला आणि डी कोण या कोण डी बाजूचा आहे आणि आणि ते सी, एका रेषेवरचे, या रेषेवर. कोण डी आणि सी, डी आणि सी, डी आणि सी, DC. बरोबर. कोण डी सी, बरोबर. कोण बी कोण कोण सी, बी आणि सी, रेषीय जोडी, बरोबर. या 4 जोड्या बनतात रेषीय जोडीच्या कोणाच्या, कळलं का? येस यस मॅम. मॅम. आपल्याला काय करायचंय, आपल्याला 4 जोड्या नाही 2च घ्यायच्या आहेत आणि 2 पण कोण जो आहे ना, आता बघा इकडे एओसी बरोबरच घ्या रेषीय जोडी. का? कारण एओसी आधी आपण एओसी बरोबर घेतली ना, मग दुसऱ्या कोणाची पण एओसी बरोबर बनते ना, त्याची बीओडी बरोबर पण बनते. याची बीओसीची बीओडी बरोबर पण रेषीय जोडी बनते. पण आपण थोडस आपलं डोकं वापरायचं, बीओडी नाही घ्यायचं. सेम जो इथे कोण मी ज्याची रेषीय जोडी घेतली तोच कोण इथे आला पाहिजे. कळते का मी काय बोलते? कारण दोघांबरोबर पण रेषीय जोडी बनवतात. इथे जर एओसी घेते ना, तर दुसऱ्या इथे बीओसी बरोबर पण एओसीच घ्या, बरोबर 180 अंश. हे दुसरं विधान. रेषीय जोडीतील कोण, कळला की नाही कळला हे? येस मॅम. यस मॅम. Yes. Yes, ma'am. येस मॅम. बर. आता पुढे काय करायचं? आता इथं मी रेषीय जोडी लिहिल्या. आता काय करायचं पुढे? तर विधान 1 आणि विधान 2 बघायचं आपण. विधान 1 आणि विधान 2 मध्ये बघा, भूमितीमध्ये काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन सिद्धता जर आपल्याला लिहायच्या तर त्या लिहिताना या गोष्टींची आपल्याला मदत होते. तर विधान 1 आणि विधान 2 मध्ये बघा, डावी बाजू आहे आणि उजवी बाजू आहे. म्हणजे विधान 1 जे आहे, विधान 1 काय आहे? विधान 1 असं आहे, कोण एओडी अधिक कोण एओसी बरोबर 180 अंश. हे पहिलं विधान आहे. आणि दुसरं विधान आहे कोण बीओसी अधिक कोण एओसी बरोबर 180 अंश. हे दुसरं विधान. आता या दोन्ही विधानांमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर दोन्ही विधानांची जी उजवी बाजू आहे बघा, ही प्रत्येक विधानाची एक डावी बाजू आणि उजवी बाजू आहे. आता हे जे पहिलं विधान आहे, पहिल्या विधानाची इकडची ही जी बाजू आहे ही डावी बाजू आहे आणि ही 180 जी आहे ती उजवी बाजू आहे. कळते का? उजवा हात इकडे. आणि दुसऱ्या विधानाची ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. आता दोन्ही विधानांची तुम्ही जर बघितली तर दोन्ही विधानांची कोणती तरी बाजू सारखी आहे. कोणती बाजू सारखी दिसते दोन्ही विधानांची? उजवी. उजवी बाजू सारखी बघा, 180. उजवी बाजू जर सारखी असेल किंवा कोणती, डावी जर सारखी असेल तर उजवी पण सारखी होते, किंवा उजवी बाजू जर सारखी असेल तर डावी बाजू पण सारखी होते. मग आता जर इथे 180 उजवीकडे आहेत, म्हणजे उजवी बाजू जर समान आहे, तर 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो की त्या दोन्ही विधानांची डावी बाजू सुद्धा समान आहे. म्हणजे 1 आणि 2 वरून तुम्ही काय लिहिणार माहितीये का? ही जी डावी बाजू आहे पहिल्या विधानाची, कोण एओडी अधिक कोण एओसी, ही डावी बाजू आहे पहिल्या विधानाची, ती दुसऱ्या विधानाच्या डाव्या बाजू बरोबर समान असणार. म्हणजे मध्ये बरोबरचं चिन्ह लिहायचं, कारण उजवी बाजू दोन्हीची सारखी आहे ना, मग डावी बाजू पण सारखी होणार. हे काय लिहिलं कळलं?
Yes, उजवी ma'am. बाजू 180 Yes, ma'am. 180 सारखी आहे ना, मग या दोन बाजू पण सारख्या होणार. या दोन बाजू डावी बाजू पण सारखी होणार. आणि याचं कारण लिहायचं विधान 1 व 2 वरून. कारण विधान 1 आणि 2 मध्ये तुम्हाला उजवी बाजू सारखी दिसते, त्यामुळे डावी बाजू पण सारखी होणार. आता ह्या दोन्ही बाजूला आता हे जे मला मिळालं विधान, त्याच्यामध्ये पुन्हा डावी बाजू आहे आणि उजवी बाजू आहे आली, मला मिळाली. ठीक आहे. आता दोन्हीकडे कोण एओसी कोण एओसी दिसतो? कोण एओसी कोण एओसी Ma'am. Yes, ma'am. दोन्हीकडे. आता समजा तुम्ही अशी कधी विधानं बघितली असेल बघा, x+3 बरोबर y+3 असं जर असेल, तर या 3चं काय होतं माहित आहे तुम्हाला? आता हे 3 जे आहेत ते डावीकडे आहेत आणि हे 3 उजवीकडे. हे 3 इकडे जाऊन वजा होणार, बरोबर आहे. x+3 - 3 आणि इकडे y राहणार, Yes, ma'am. बरोबर आहे. हा, आणि मग हे Yes, ma'am. +3 आणि -3चं काय होणार? +3 आणि -3चं काय होणार? वजाबाकी. 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 वजाबाकी होऊन काय होणार? वजा शून्य. शून्य. वजा. शून्य. 0. म्हणजे हे कट होणार आहे. मग इथे काय राहील? फक्त x आणि बरोबर y. सेम इथे पण तेच आहे. हा कोण एओसी आहे आणि इकडे पण हा कोण एओसी आहे. हा कोण एओसी जर मी डावीकडे आणला तर तो वजा कोण एओसी होणार. काय होणार? हा अधिक कोण एओसी आहे आणि तिकडचा कोण एओसी डावीकडे आणला उजवीकडचा तर तो वजा कोण एओसी होणार. आणि मग काय होईल? ते दोन्ही पण काय होतील? कट होतील. कट होणार. कारण मग सारखेच आहेत ना, सारखे कोण आहेत दोन्हीकडे. एक डावीकडे एक उजवीकडे, उजवीकडून डावीकडे आणला तो वजा होणार आणि मग ते कट होणार. जसे हे 3 कट झाले बघा, धन 3 आणि हे ऋण 3 सारखे होते ना. 3 होते दोन, एक डावीकडे 3 होता उजवीकडे 3 होता, पण तो उजवीकडचा डावीकडे आला ऋण झाला आणि तो कट झाला, बरोबर की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे इथे एओसी कट करून टाकायचं आणि मग राहिलं काय? डावीकडे कोण एओडी कोण बरोबर AOD कोण, बरोबर कोण BOC. आणि हेच आपले विरुद्ध कोण आहेत बघा, एओडी आणि बीओसी. हे एकरूप सिद्ध केले आपण. एओडी आणि बीओसी एकरूप दाखवले बघा. दाखवले की नाही? हे बघा, एओडी बरोबर कोण बीओसी. कळलं? Yes, ma'am. आता ही एक जोडी झाली ही, आणखी पण दुसरी जोडी पण आहे ना, ही आणि ही, पण तिची सिद्धता पण सेम अशीच लिहायची आहे. त्यामुळे आपण त्याची सिद्धता न लिहिता आपण काय बोलू शकतो? त्याचप्रमाणे, म्हणजे जसं हे सिद्ध केलं त्याचप्रमाणे मला कोण एओसी बरोबर कोण बीओडी हे सिद्ध करता येईल. त्याचप्रमाणे म्हणजे वरती जशी सिद्धता केलेली दिलेली आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा सिद्ध करता येईल. कळलं? खाली सगळ्यात असं Yes, लिहायचं. ma'am. अरे कळलं की नाही? Yes, ma'am. Ma'am. कळलं. Yes, ma'am. हे बघा, याचप्रमाणे हे सिद्ध करत आहे. कळलं? Yes, Yes, ma'am. ma'am. ठीक. Yes. आता आपण पुढचं सुरू करायचं, दुसरा धडा. Yes, ma'am. Yes, ma'am. समांतर रेषा. बघा, हे आपण थोडंच अभ्यासाचं केलेलं आहे. समांतर रेषा, संगत कोण, है ना? तर हा दुसरा धडा आहे ना परीक्षेला सर्वांना? आता परीक्षेला Yes, आहे. ma'am. Yes, ma'am. या Yes, धड्यामध्ये ma'am. आपल्याला काय शिकायचंय? समांतर रेषा
व छेदिका यामुळे होणाऱ्या कोनांचे गुणधर्म. त्यानंतर रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या आणि समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग. समांतर रेषा म्हणजे काय? धड्याचं नाव आहे समांतर रेषा. म्हणजे काय? एकमेकांना न छेदणाऱ्या. बरोबर. ज्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाही त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. आपण बघितलं बघा, समांतर रेषा जर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं, तर ज्या वेगवेगळ्या कोनांच्या जोड्या तयार होतात. कोणत्या कोणत्या कोनांच्या जोड्या तयार होतात? संगत कोण, आंतरव्युत्क्रम कोण, बाह्यव्युत्क्रम कोण. बरोबर. आणि आंतरकोन, है ना? आंतरकोन 8 जोड्या तयार होतात. हो. बरोबर. आता समांतर रेषा म्हणजे काय, त्याची व्याख्या तुम्हाला इथे दिलेली आहे. ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा असे म्हणतात. ठीक आहे. तर इथे तुम्हाला 2 रेषा दिलेल्या आहेत आणि एक छेदिका दिलेली आहे आणि इथे वेगवेगळ्या जोड्या तुम्हाला लिहायच्या. संगत कोनांच्या जोड्या आधी लिहायच्या. संगत कोनांची कोन डी, कोन एच दिलेली आहे. कोन ए बरोबर कोणता कोन येणार संगत? आकृतीमध्ये कोन ए चा संगत कोण कोन. ई, कोण ई, जसा इथे ए आहे वरच्या बाजूला तसाच इथे ई आहे. ई, बरोबर. कोन सी चा संगत कोन? जी, जी, कोन जी. जी. कोन बी चा एच, एफ, एच, एफ. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे आतले क्रॉस वाले घ्यायचे. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे 2 रेषांच्या आतमधले क्रॉस वाले हे असे, म्हणजे बी आणि एच, सी आणि ई हे आंतरव्युत्क्रम कोन आहे. आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे बाहेरचे क्रॉस वाले, म्हणजे कोणते? बाहेरचे बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे क्रॉस वाले बाह्य व्युत्क्रम कोन. जी क्रॉस वाले म्हणजे एक इथला वरचा हा बाहेरचा आणि तसाच इकडचा हा. बाहेरचे क्रॉस वाले आणि आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे हा डीएफ आणि एजी. एजी. आणि आंतरकोन म्हटलं आणि आंतरव्युत्क्रम कोन वेगळे. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे आतले BH. क्रॉस वाले. हा बरोबर. बीएच, पीई, सी. हे आंतरव्युत्क्रम कोन. आणि आंतरकोन पण आहे. आंतरकोन म्हणजे आतले कोन पण सरळवाले क्रॉसवाले आंतरव्युत्क्रम कोन असतात आणि 2 रेषांच्या आतले पण असे हे वाले त्यांना आंतरकोन म्हणायचे. बीईसीएच. बरोबर. व्युत्क्रम कोन मध्ये क्रॉस घेतो आणि आंतरकोन मध्ये सरळ वाले घेतो. बघा, काही गुणधर्म महत्वाचे, काही गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे. 2 रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. ते आपण आता सिद्ध केलं बघा. 2 रेषा एकमेकींना छेदल्या की जे व्युत्क्रम कोन जे विरुद्ध कोन तयार होतात ते कसे असतात? विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे कसे असतात? पूरक. रेषीय जोडीतील कसे असतात? पूरक. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? जेव्हा संगत कोनांच्या एकूण किती जोड्या आहेत? संगत कोनांच्या एकूण जोड्या किती? 4. त्यातली एक जोडी कोणतीही जर एकरूप असेल ना, कुठली एक जोडी एकरूप असेल ना, तर उरलेल्या ज्या असतात ना संगत कोनांच्या 3 जोड्या उरलेल्या त्या सुद्धा काय होतात? एकरूप होतात. एक जोडी तुम्ही एकरूप दाखवली ना याचा अर्थ सगळ्या उरलेल्या जोड्या सुद्धा संगत कोनांच्या एकरूप असतात. कळतंय का?
जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा उरलेल्या पण सर्व जोड्या एकरूप असतात. व्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या आहेत? व्युत्क्रम कोणांच्या 2. 2 2 आहे, 4 आहेत. आंतरव्युत्क्रम कोणाच्या 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोणांच्या 2 आहेत. अशा 4. मग त्याच्यामध्ये पण कोणत्याही व्युत्क्रम कोणांची एक जोडी जर एकरूप असेल ना तर व्युत्क्रम कोणांच्या इतर पण सर्व जोड्या एकरूप असतात. ठीक आहे. आंतरकोनांचा फक्त वेगळा गुणधर्म आहे. जेव्हा छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 असते ना, कारण 2च जोड्या आहेत, एक या बाजूची जोडी आणि एक या बाजूची, बरोबर ना. आंतरकोन 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 म्हणजे हे बीई हे जर नम्रता. पूरक असतील ना तर ही दुसरी जोडी पण सी आणि एच ची पण जोडी कशी असते? एक जोडी, एका बाजूची जोडी आंतरकोनांची जर पूरक असेल तर दुसरी जोडी सुद्धा काय असते? 2च जोड्या आंतरकोनांच्या असतात. पूरक दुसरी जोडी सुद्धा पूरक असते. पूरकच असते. हा. कळलं का? हे काही गुणधर्म आहेत ते लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण एक कोण एकरूप दाखवला, संगत कोणाची एक जोडी एकरूप दाखवली तरी उरलेल्या दाखवायची गरज नसते. उरलेल्या आपोआप एकरूपच होतं. एक जोडी दाखवली तरी खूप होते. म्हणजे सगळ्या जोड्यांची सिद्ध एकरूपता आपल्याला सिद्ध करावी लागत नाही. नम्रता. आपण इथे काही गुणधर्म दिलेले आहेत. आंतरकोनांचे प्रमेय आहे. बघा आंतरकोनाचे प्रमेय काय आहे. प्रमेय फक्त आपण लक्षात घेऊया, सिद्धता काय येणार नाही, सिद्ध करायला तुम्हाला येणार नाही. फक्त काय प्रमेय आहे ते बघायचं. 2 समांतर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकाचे पूरक कोन असतात. आंतरकोन पूरक कोन कधी असतात? जेव्हा त्या 2 रेषा कशा असायला पाहिजे? समांतर. समांतर 2 समांतर रेषा जर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं की तयार होणारे जे आंतरकोनांची जी जोडी असतात त्या कशा असतात? पूरक. पूरक. रेषा समांतर जर पक्ष मध्ये काय लिहितो? जर पक्ष मध्ये काय लिहिले बघा? 2 रेषा कशा आहेत? रेषा एल समांतर रेषा एम. पक्ष मध्ये आपण पूर्वांग म्हणजे जरच्या पुढचं विधान लिहितो. जर 2 रेषा या समांतर आहेत आणि एन ही छेदिका आहे तर साध्यमध्ये आपल्याला काय सिद्ध करायचंय? तर आंतरकोनांच्या या ज्या जोड्या आहेत 2 ए आणि बी आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि डी आणि सी या दोन्ही पूरक. पूरक म्हणजे काय? त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे थोडक्यात काय की जर 2 रेषा समांतर असतील तर तयार होणारे जे आंतरकोन आहेत ते पूरक असतात. तर आंतरकोन पूरक असतात. कधी? जर 2 रेषा समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे जे आंतरकोन आहेत ते पूरक असतात. तसाच संगत कोनांचा आणि व्युत्क्रम कोनांचा पण गुणधर्म आहे सेम. फक्त आंतरकोन पूरक असतात आणि संगत कोन आणि व्युत्क्रम कोन कसे असतात? जर 2 रेषा समांतर असतील, 2 रेषा समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं तर तयार होणारे जे संगत कोन असतात ते कसे असतात? संगत कोन समान एकरूप. संगत कोन आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात आणि आंतरकोन पूरक असतात. कधी? जर 2 रेषा समांतर असतील तर. 2 रेषा समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं की आंतरकोन पूरक होतात, संगत कोन एकरूप होतात आणि व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप होतात. कळलं? हो. तर आपला सराव संच 2.1 बघा.
आता इथे काय दिलंय बघा, आकृती 2.5 मध्ये रेषा आरपी, ही रेषा आरपी ही MS ला काय आहे, कशी दिलेली आहे रेषा आरपी, हे चिन्ह कसलं आहे, उभ्या दोन रेषा म्हणजे काय, समांतर. समांतर. म्हणजे या दोन रेषा समांतर आहेत आणि या दोन रेषा जर समांतर असतील तर, आणि ही छेदिका आहे त्यांची डीके, रेषा डीके ही त्यांची छेदिका आहे आणि एका कोणाचं माप आपल्याला कोन DHP चं माप दिलेलं आहे. बघा, जर दोन रेषा समांतर असतील आणि एका कोणाचं माप दिलं असेल तर बाकी सगळ्या 7च्या 7 कोणांचं माप आपल्याला काढता येतं, जर रेषा समांतर असतील तर. कसं काढणार, आता DHP चं माप 85 आहे, त्यांनी तुम्हाला पहिल्या कोणाचं माप विचारले RHD. आता RHD जो कोन आहे तो या DHP बरोबर कोणती जोडी बनवतो सांगा. बघा, वेगवेगळ्या जोड्या आपण शिकलो, आंतरकोन, संगत कोन, व्युत्क्रम कोन, विरुद्ध कोन आणि रेषीय जोडी. या 5 पैकी कोणती ना कोणती तरी जोडी ते बनवत असते. आता आपल्याला दिलेला जो कोन आहे, आपल्याला दिलेला जो DHP आहे तो आणि हा RHD, कोन RHD यांची कोणती जोडी बनते सांगा. RHD आणि दिलेला DHP, रेषीय जोडी. रेषीय जोडी बनते. आणि रेषीय जोडीतील कोण कसे असतात, एकरूप. एकरूप. नाही, विरुद्ध कोण एकरूप असतात. समान कोण. इथे काय आपण हे बघितलं ना, रेषीय जोडीतील हे विरुद्ध कोणांची सिद्धता लिहिताना रेषीय जोडीतील कोण कसे असतात हे बघा, कसे असतात रेषीय जोडीतील. आई, कोण कसे समांतर असतात, कोण समान असू शकतात, समांतर नाही, समांतर रेषा असतात. रेषीय, आपण महत्वाचे गुणधर्मामध्ये, आपण धडा हा सुरू झाला तेव्हा आपण एक महत्वाचा गुणधर्म बघितला. रेषीय जोडीतील कोण कसे असतात, पूरक कोण असतात. पूरक असतात ना, दोन जोड्या पूरक असतात, रेषीय जोडी आणि आंतरकोन. ते पण आंतरकोनांची पूरक कधी, जेव्हा रेषा समांतर असतील तर. कळलं का, रेषीय जोडीतील कोण हे नेहमी पूरकच असतात, लक्षात राहील का. हो. आता कसं सोडवणार, असं लिहायचं बघा. तुम्हाला आकृती जर तुम्ही बघाल तर आकृतीमध्ये कोन DHP मला दिलेला आहे, तो कोन आणि कोन RHD, RHDच आहे ना, हो. RHD या 95 बेरीज, ही दोन्ही पूरक कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज ही 180 अंश असणार. त्याचं कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोन. 80 वजा 85. आता त्याच्यापैकी याचं माप मला माहित आहे, याचं माप माहित आहे, DHP चं माप किती आहे, याचं माप किती आहे, 85. 85 अधिक याचं माप मला शोधायचंय, कोन RHD चं. 95. बरोबर, 180. आता कोन RHD इथेच ठेवायचा आणि 85 तिकडे न्यायचे. 180 वजा 85, बरोबर. कोन RHD किती येणार, 95 अंश. कळलं का, हा 95 वाला RHD 95 अंश. PHG 95 दुसरा अंश. PHG किती असणार, हा PHG 95. का 95, 95 का PHG, कारण तो विरुद्ध कोण. कोणाचा विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण कोणाचा आहे, RHD चा. RHD चा तो विरुद्ध कोन घेऊन पण तो 95 येऊ शकतो, किंवा DHP ची ती रेषीय जोडी आहे, DHP चा तो रेषीय जोडीतील कोन आहे, तरी पण 95च येणार. त्यापेक्षा विरुद्ध कोन घ्या
बरं, उरलेलं आपण नंतर बघू. आपण यम. पुढच्या लेक्चर मध्ये आपण व्यवस्थित हे गणित बघूया. ठीक आहे, ओके चालेल? मॅम. ओके मॅम. बाय मॅम. आपली वेळ संपली. बाय बाय मॅम. मॅम. बाय. Good night. गुड नाईट. Good night. गुड